काहीतरी चमचमीत पण पोटभरीचं आणि पौष्टिक खायचं असेल तर नक्की या प्रकारची दलिया खिचडी ट्राय करून बघा. दलियामध्ये भरपूर फायबरचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे पचनासाठी ही खिचडी खूप चांगली आहे. आज आपण भरपूर भाज्या घालून केली आहेत, त्याच्यामुळे हेल्दी आहे. आता हे दलिया मी 10 ते 15 मिनटं स्वच्छ धुवून थंड पाण्यातच भिजत ठेवला होता. जर तुम्हाला बिना धुवायचं वापरायचं असेल तसंही वापरू शकता. आता कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल टाकलं आहे आणि या भाज्या घेतल्यात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कुठल्याही घेऊ शकता. आज आपण व्हेजिटेबल दलिया बनवणार आहोत, त्याच्यामुळे भरपूर भाज्या घातल्यात. मुलांसाठी किंवा तुम्हाला रात्रीच्या जेवणासाठी हलकं फुलकं पण पौष्टिक काही करायचं असेल तर या प्रकारचा दलिया तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. मी हिरवी मिरची चमचाभर तेलामध्ये परतून घेतली आहे. त्यात बटाटा, फ्लावर, 1 शिमला मिरची आणि गाजर परतून घ्यायचं आहे. तेलावरती छान परतायचं आहे. तुम्ही हवं तर तूप वापरू शकता. याला 2 मिनटं झाकून ठेवा म्हणजे भाज्या हलक्या मऊसर होतात. आता 2 मिनटानंतर हे पहा, भाज्या छान फ्राय झाल्यात. भाज्या फ्राय झाल्यानंतर मी यात मटर टाकलेत. हे फ्रोझन मटर नाही आहेत, ताजे मटर आहेत. आता मटरच्या नंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला वापरा, तोही छान लागतो. चवीनुसार मीठ. आता आपण याच्यामध्ये खूप जास्त मसाले नाही वापरलेत. तुम्ही हवं तर लाल तिखट वापरू शकता. मी हिरवी मिरची वापरली आहे म्हणून लाल तिखट नाही वापरलं. नंतर टोमॅटो आणि स्वच्छ धुवून पालक कट करून घ्या. पालक आणि टोमॅटो आपण नंतर घेतलेत, कारण पालक आणि टोमॅटो जर तेलामध्ये फ्राय करायचे झाले तर त्याला भरपूर पाणी सुटतं, त्याच्यामुळे शेवटी घातलेत मसाले टाकल्यानंतर. आपण जर डाएट रेसिपी बनवणार आहोत तर आपण खूप जास्त मसाले न वापरताही हा दलिया अगदी चमचमीत होतो. तुम्ही हवं तर धने पावडर, लाल तिखट घालू शकता. जर तुम्हाला अजून मसाले हवे असतील तर. हे छान पालक आणि टोमॅटो फ्राय झाल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेलं दलिया घालून घेऊया. आता दलिया ह्या भाज्यासोबत परतून घेऊ. मी 1 वाटी दलिया घेतला आहे या प्रकारे. आता याचं पूर्ण पाणी आटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे आणि हे परतून झाल्यानंतर आपण 1-2 मिनटं याला झाकून ठेवूया म्हणजे भाज्यांची छान चव दलियामध्ये लागते. 2 ते 3 मिनटानंतर हे पहा, पूर्ण कोरडा झाला आहे. आता याला असंच परतून घेऊया. दलिया शिजायला फार वेळ नाही लागत. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. ही पौष्टिक आणि पोटभरीची रेसिपी आहे, म्हणजे हा पदार्थ पोटभरीचा आहे. हा पहा, मस्त असं रंग आला आहे. आता मी 1 वाटीला 2.5 वाटी पाणी टाकलं आहे, कारण मला थोडं पातळ करायचं आहे. तुम्हाला जर घट्टसर सुटसुटीत असा दलिया करायचा असेल तर तुम्ही 2 वाट्या किंवा 1.5 वाटी पाणी घ्या. 10 मिनटं झाकून ठेवूया. अगदी मीडियम टू लो गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे. हे पहा, अगदी मऊ लुसलुशीत असा दलिया तयार होतो. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.